आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तुम्हाला गाडीत पण असं आणलं, घरात पण असं मला कळत नाही कुठे चाललोय. मी कळेल ना तुला, सगळं कळेल. आपण कुठे चाललोय, आपण काय करणार. तुम्ही असं पट्टी बांधून काहीतरी भयंकर देतो, तुम्हाला सांगणार आहेस का? मज्जा पाहिजे ना आयुष्यात. थांब. अरे ऐक ना, मला चक्कर येते आता. रेडी रेडी. काय रेडी रेडी? हो तर आता गंमत बघ. 1 2 3 सरप्राईज. अबे हे सगळं काय आहे? काय मग? काय चाललंय? म्हणजे माझं नाव वाढदिवस आहे ना, मी काही केलंय, मग हे सगळं काय आहे? शिवा, तू सगळ्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाचा जाण्यासाठी सतत प्रयत्न करतेस, म्हणून आम्ही तुझ्यासाठी हा दिवस आज स्पेशल केला. शिवा, रडतेस काय? अहो हे सगळं खूप खूप भारी वाटतंय मला भरोसाच नाही होते अजिबात. भाई साहब, काय म्हणाले? भरोसा होत नाहीये. एक सेकंड भाई साहब, हे काय यार? मी तुला कॉपी करते आणि तू जर रडणार असेल तर मी पण रडेन. आज तुझं डे यार शिवा. काय भारी दिसते आज. काय झालं? आम्ही हे सगळं का केलं असं प्रश्न पडलाय. हा म्हणजे मला काय सुधरत तर नाही. आम्ही हे तुझ्यासाठी केलं शिवा, फक्त तुझ्यासाठी. अगं, तुझा जीव आमच्या प्रत्येकासाठी तुटत असतोय का नाही? मग तुझ्यासाठी काहीतरी नगवय आम्ही करायला. मग प्रत्येकाच्या हाकेला तू धावून जातेस, प्रत्येकाच्या अडीअडचणीत तू जाऊन उभी राहतेस. अगदी बरोबर आहे शिवा. आणि हे सगळं करताना तुला कुठल्या संकटांना सामोरं जावं लागेल याचा विचारही तू करत नाहीस. तुझ्या जीवावर काय बेतणार आहे हे सुद्धा तुला माहित नसतं, पण तू थेट मैदानात उतरतेस. शिवा, लोकांना तुझा स्वभाव कळायला वेळ लागतो, पण एकदा कळला की मग ते तुझ्या प्रेमात पडतात, तुझेच होऊन जातात. नाही पण शिवा, तू अगदी निस्वार्थीपणे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभी राहतेस, पण आम्हाला तुझ्यासाठी काही करायला संधीच मिळत नव्हती. म्हणून मग आम्ही ठरवलं की आज शिवा डे सेलिब्रेट करायचा. सो बेसिकली आम्ही सगळे इथे तुला थँक्यू म्हणण्यासाठी जमलोय. तू आजपर्यंत आमच्यासाठी जे जे केलंस त्यासाठी. पण तुम्ही असं थँक्यू वगैरे बोलून मला पर्क करताय. शिवा, तुझ्यासारखी धाडसी मुलगी इतकी साधी आणि इतकी हळवी असेल यावर विश्वास नाही बसत माझा. अगं, हे सगळे तुझ्या आपुलकीमुळे आलेत. ते काय फक्त तुला वरवर थँक्यू म्हणायला नाही, या सगळ्यांना मनापासून आभार मानायचे तुझे. पण हे सगळं खूप आहे, खूप. खूप? हा, काय बोलतोय? नाही 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 नाही, खूप नाही. अजून कार्यक्रम संपला नाहीये, कार्यक्रम खूप आहे अजून. आता काय आहे, सगळ्यांनी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल आणलंय, ते तुला देणार आहे. माझ्यापासून सुरुवात करू? ओके, तर शिवा, मी तुला खूप आधी प्रॉमिस केलं होतं, मी आयुष्यभर तुझ्या बरोबर आहे, सगळ्या गोष्टींमध्ये तुझी साथ देईन. तेच प्रॉमिस मी आता करतो.
अगं, तुला काय भेट द्यावी ते काय कळच ना बघ मला. त्याच्यामुळे मी काय आणलं नाही. कसं माझं लई प्रेम आहे तुझं. तू जीव आहेस माझा. अगं तू हे सगळं काय बोलते अगं? एवढं सगळं देतेस हेच मोठं गिफ्ट आहे. आणि असं डेअरिंगने जगायला तू तर शिकवलं. आमच्या वस्तीतला हीच डॉन आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून तुझ्यासाठी खास आणले. शपथ आता इथे शिकवायला लागलं की काय? अभ्यास ती करेलच. हे पुस्तक तिला अजून उपयोगी पडणार आहे कारण ते सरांनी तिला दिलं. सर कुठे पण सरांना बोलवलं होतं आपण. म्हणजे सर येणार होते पण ना त्यांना ना त्यांचं घरचं काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून ते आले नाहीत. पण त्यांनीच आम्हाला सुचवलंय हे पुस्तक तुला द्यायला. ते म्हणाले की तुला लय आवडेल. सर काय बोलले आहेत की त्यांना वेळ मिळाला तर ते तुला नक्की येऊन भेटणार आहेत. आणि ते येतील बघ. बापरे. मला ना कधी कोण पुस्तक वगैरे देईल वाचायला असं कधी वाटलंच नाही. हे ठेव. शिवा हे तुझ्यासाठी. हे एवढं आवडलं? बघ आवडलं काय? मला खरंच आवडलं. खूपच भारी आहे. पण थँक्यू खरंच. शिवा, तू संपदासाठी एवढं केलं हे काहीच नाही अगं. आणि तू माझी लाडूबाई आहेस. लाडूबाई तू पण माझी काकू आहे. माझी काकू ग, क्या बात आहे. आता ब्रेसलेट मिळालं प्लॅटिनम जाईल लगेच काकू ग. माझी ती माझी काकू आहे. एक मिनिट आता माझी पण आहे ना. पण त्या आधी पण माझी काकू अरे, आहे. दोघांची काकू आहे ती. थँक्यू. खूप छान आहे ग. मलाही तुला गिफ्ट द्यायचंय. ए बाबा मी तुझ्याकडनं काही गिफ्ट वगैरे घेणार नाही हा. अगं नाही, उलट सगळ्यात जास्त आभार मी तुझे मानले पाहिजेत. अरे त्यामुळं माझ्याकडून हे छोटस गिफ्ट. एक मिनिट काय बघू दे मला. अबे आशू हे बघ ना मिनी शिवा वाटते. मिनी शिवा. अरे थँक्यू थँक्यू. भारी यार. आवडलं ना? हा. आणि आपल्या मैत्रीसाठी हे पत्र लिहिले.